आता पार्ट 3 मध्ये आपण आलेलो आहोत. सर्वांनी ज्यांनी पहिले 2 पार्ट बघितले नसेल त्यांनी प्लीज ते बघा आणि नंतर पार्ट 3 वर या. लेट स्टार्ट. आता आपल्याला हे सगळं याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण आहे ना हे जे बघितलं ते झेड लिमिटेडचं बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे वाय लिमिटेडचं. चला सुरुवात करूया. वाय लिमिटेडचं आपल्याला काय करायचं आहे तर कॅपिटल प्रॉफिट काढायचा आहे. ओके, मग कॅपिटल प्रॉफिट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिला कॅपिटल प्रॉफिट मध्ये आपण काय घेत असतो रिझर्व. मग रिझर्व ओपनिंगचा रिझर्व आहे बघा की आता या कॉलमची आपल्याला घेणं देणं नाही. आता आपण इथे फोकस करणार. किती आहे ओपनिंग 16,000. पी एंड एल चा किती आहे 8,000 रुपये. डन. हे दोन गोष्टी घेऊन टाकल्या. आता आपण वरती जाऊ. सुरुवातीला 16 आणि 8,000 रुपये होतं आणि नंतर काय झालं बघा बरं. तर नंतर हा जो रिझर्व होता हा झाला 20,000 रुपये. किती झाला 20,000. आणि हा जो होता आहे हा किती दिसतोय तुम्हाला इथे बघा 24,000 रुपये. 24,000 रुपये झालेला आहे. आता मला सांगा 16 चे 20 झाले म्हणजे किती हजार वाढले 4,000 बरोबर. मग आपलं ठरलंय ना की 30 सप्टेंबर ओके त्याच्या अगोदर आपण सुरू होतोय 4 ला आणि एंड होतो आपला 31 मार्च ला. हे 6 महिने आणि हे 6 महिने म्हणजे इकडे 6 महिन्याचे किती येईल 2,000 आणि इकडचे किती येईल 2,000. राईट. चल मग आता हे 2,000 रुपये इथे आपण टाकून देऊया. मग आपण रिझर्व म्हणू शकता तुम्ही आणि डेट पण म्हणू शकता 30 तुम्हाला वाटलं तर. हा त्याच्यानंतर किती आले 2,000 रुपये घेऊन टाका. आता पी एंड एल ला सेम झालं 8,000 होते नंतर 24,000 झाले म्हणजे किती वाढले रे 16,000 रुपये. मग इथे किती वाढतील 16,000. मग 16,000 चे वाढले तर मग इथे किती येतील इथे किती येतील इथे सांगा 8,000. इथे पण आले 8,000. चलो मग आता आपण घेऊया इथे 8,000 रुपये. डन. अशा प्रकारे आपलं हे वाढलंय. आता याच्यामध्ये हेच होतं पण तुम्ही जर पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये गेले तर मी तुम्हाला म्हटलं होतं एक्स लिमिटेडचा वाय लिमिटेडचा जो हिस्सा आहे शेअर आपल्याला तो जेव्हा वाय लिमिटेडचं कॅल्क्युलेशन करू आपण बघा कॅपिटल प्रॉफिट मध्ये हिस्सा होता किती 1,000 रुपये होता तर तो दिलेला आहे 19,000 रुपये. ते ऍड करायला काय करायचे शेअर ऑफ वाय लिमिटेड. हा तो किती 19,000 ऍड करायला विसरायचं नाही. ते तुम्ही बघा कॅपिटल प्रॉफिट जे घेतलं होतं ना आपण अगोदर झेड लिमिटेडचं कॅल्क्युलेशन करताना तेव्हा तिथे आलेला आहे त्याचा हिस्सा 19,000 तो इथे घेतलेला आहे. या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली ना तर ती टोटल येते 53,000. किती येते 53,000 येते का 53,000 रुपीज येते टोटल. तुम्ही बघून घ्या एकदा. आता हे 53,000 आले ना सेम 53,000 रुपीज. आता कोणाच चालू आहे वाय लिमिटेडचं. मग वाय लिमिटेडचा रेशो बघा आपण वाय लिमिटेडचा रेशो ऑलरेडी काढलेला आहे. वाय लिमिटेडचा रेशो जो दिलेला होता तो आलेला होता आपला 4:1 म्हणजे 4/5 आणि 1/5. मग चला याला 5 ने डिवाइड केलं तर किती रुपये येतात बघा कॅल्क्युलेटर मध्ये टाका अमाउंट बघा आणि मला पण सांगा. तर टाकल्यानंतर सिंगल येत आहे 5 ने डिवाइड केलं तर 10,600 येत आहे. ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे 53,000 चं करायचं काय आहे तर त्याचे दोन हिस्से करायचे. काय करा दोन हिस्से 53,000 चा एक हिस्सा एक्सचा आणि एक मायनॉरिटीचा. मग इथे किती आला 4/5 ना. मग इथे तुम्ही जर डिवाइड केलं तर माझं बघा बरं याला डिवाइड करून घ्या वाटलं असतं 10,000 किती रुपये येत आहे 600. हा एक हिस्सा आहे पण एक्सचा किती आहे 4/5 आहे आणि याचा 1/5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 10/6 गेलं तुम्ही तर ते आन्सर येते 42,400. मग इथे येईल 42,400 आणि इथे येईल 10,600. अंडरस्टँड. हे सगळं तुम्हाला घ्यायचं म्हणजे आता हा जो आलेला आहे हा तुमचा असणार आहे कॅपिटल प्रॉफिट. येते का हे बघा. ओके. कॅपिटल प्रॉफिट तुम्ही बघून घ्या दिसतंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये. ओके. देन इथे दिसतंय 10,600. आता हा तुम्हाला माहिती कॅपिटल प्रॉफिटचा हिस्सा कुठे जातो गुडविल आणि हा तर फिक्स आहे मायनॉरिटी इंटरेस्टचा. आलं लक्षात. चला ते हे काम आपलं झालेलं आहे. आता कॅपिटल प्रॉफिट आपण कोणाचा काढला वायचा. हा
आता आपल्याला पुन्हा व्हायचाच काय काढायचा आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट काढायचा आहे. लेट स्टार्ट. रेव्हेन्यू प्रॉफिट काढूया आपण. रेव्हेन्यू प्रॉफिटला रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचा, व्हायचा. हा ठीक आहे. चलो आता इथे काहीच नाही. सुरुवातीला आपल्याला तेच ओपनिंग बॅलन्स पुन्हा बघून घेऊ शकता तुम्ही. ओपनिंग बॅलन्स किती दिलेले आहे, तर सोपा आहे. 16,000 रुपये दिलेले आणि 8,000 दिलेले. ओके, 16,000 आणि 8,000 रुपये. इथे समजण्यासाठी मी लिहून घेतो 16,000 आणि 8,000 रुपये. आणि आपल्या बॅलन्स शीट कडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल 16,000चे झाले 20,000 आणि 8,000चे झाले 24,000. म्हणजे इथे वाढले 4,000ने, इथे वाढले 16,000ने. मग तुमचं तेच फिक्स. हे बघा आपण केलेलं होतं ऑलरेडी. हा जर गेला कुठे, 8,000चा हा गेला होता कॅपिटल प्रॉफिटला. हा जो आहे हा रेव्हेन्यू प्रॉफिटचा आहे. आले लक्षात. तर चला प्रॉफिट अँड लॉसचा खाली वरती क्रम सिक्वेन्स तुम्ही घेऊ शकता, रिझर्व घेऊ शकता अगोदर, मग प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला वाटेल तसं. ओके, सो प्रॉफिट अँड लॉस किती होतं, 4,000 म्हणजे 2,000 इथे येईल रेव्हेन्यूला, बरोबर. आणि 2,000 बघा आपण कॅपिटल प्रॉफिट मध्ये घेऊन टाकलेला आहे ऑलरेडी, तो तिकडे गेला. आणि इथे आपण 16,000 पैकी 8,000 आपण कॅपिटल प्रॉफिटला घेतला होता आणि 8,000 रुपये आज आपण रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये घेतोय. कळालं. हे 2,000 आणि हे 8,000 रुपये आले. आणि अजून एक होतं, तुम्ही जर रेव्हेन्यू प्रॉफिट झेड लिमिटेडचं तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये वाय लिमिटेडचे शेअर्स पाठवतात. मग शेअर्स इन वाय लिमिटेड हा जो आहे तो घ्यायचा आहे. तो बघा किती येतो, तुम्हाला असं वाटतं 5,000 रुपये होता, तर तो घेऊन टाकायचा. आणि या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली 8 + 13 = 15, 15,000 रुपीज तुमचा काय आला आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट. मग रेव्हेन्यू प्रॉफिट आला की तुम्हाला माहिती आहे 2 हिस्स्यात वाटून द्यायचा. 2 हिस्स्यात वाटायचा आहे. मग 4/5 आहे आणि 1/5 हा एक्सचा आहे, हा मायनॉरिटीचा आहे. मग याचं किती 4/5 जर तुम्ही 15,000 करून घ्या, याचं उत्तर येतं इथे 12,000 येतं, इथे 3,000 रुपये येतं. आता एवढं तर तुम्हाला यायला पाहिजे. बायफर्केशन या रेशो मध्ये वाटून दिलेले 12,000 आणि 3,000. पुन्हा रेव्हेन्यू प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट जातं तुम्हाला माहिती आहे P&L ला, कन्सोलिडेटेड P&L होईल, त्याच्यामध्ये आपण ते ऍड करून देऊ आणि हे मायनॉरिटी इंटरेस्टचं मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये पाठवून देऊ. अशा प्रकारे वाय आणि झेड या दोघांचा आपल्याला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट बघायला मिळालेला आहे. या पार्ट मध्ये आपण हे बघितलं. आता याच्यानंतर आपण पुढच्या पार्ट मध्ये महत्त्वाच्या पुढच्या वर्किंग नोट्स बघणार आहोत. यासाठी थांबूया. थँक्यू.